अगदी शेवटच्या क्षणी चेंडूने बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाने जरा सुद्धा चूक केली नाही. झेलबादच्या स्वरूपात पहिला गडी बाद. अच्छा, दोन्ही संघाच्या खेळाडू एक एक राखीव खेळाडू पाठवायचा दोन्ही संघांनी. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. हो हो, ज्युनियर सम्राटने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. 97 ची बॅटिंग चालू आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. दोन राखीव खेळाडू आलेले आहेत. स्ट्राईक वर आपण बघतोय सुशांत राणे, मागील मॅचचा सामनावीर, एक चांगला प्रॉपर ऑलराऊंडर. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न निश्चित केला, मात्र हलक्याशा पेसला बीट झालेत. लिओ मात्र तिकडे चुकी करत नाही आहे. आपण पाहिलं दिवसाभरात लिओ याची कामगिरी अतिशय सुंदर राहिली. एक चांगल्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय. This time it is going to be a white ball. नक्कीच वाईड ने संघाची सुरुवात होते. दोन बॉल. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतली होती. रनआउटचा सुद्धा चान्स होता. लिओ यांच्याकडून मात्र यावेळी चूक झाली. कॅचला कन्वर्ट केली असती तर एक मोठा मासा जाळ्यात फसवला असता. सुशांत रणिम यांना माघारी परतवलं असतं. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. जास्त वेळ घालवायचा नाहीये आपल्याला. आजच्या दिवसात 7 वाजेच्या आतमध्ये फायनल खेळवायचे आहे. 7 वाजेपर्यंत फायनल खेळवायचे. सो विनंती करतो जास्त वेळ घालवायचा नाहीये. येस, पुन्हा एकदा अतिरिक्त लेग ब्रेक. इट इज व्हाईट बॉल. थोडीशी लाईन चुकते. विकास यांची सलग 2 अवांतर धावा 3 अजूनपर्यंत या षटकात आलेले आहेत. इट वॉज अ नो बॉल. बॅट्समॅन म्हणून चुकी होते. प्लस टाकण्याचा प्रयत्न करता आला असता. नो बॉलला प्लस टाकला गेला नाही. वेल लेफ्ट करायला गेले. कदाचित त्यांना वाटलं वाईड येऊ शकतो चेंडू, मात्र टप्पा चुकीचा होता. अगदी शेवटच्या क्षणी जरी चेंडूला दिशा दिली असती तरी एक चांगली धाव मिळवता आली असती. मात्र सलग 3 नक्कीच वाईडची हॅट्रिक होते. यावेळी मात्र चेंडूने उसळ घेतली. हलकासा बाउन्स झाला. क्रॉस बॅटेड स्वीप खेळायला गेले आणि चेंडूने बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा लिओ काहीशी चूक करत नाहीये. दोन्ही बॅट्समन कीपरकडे कॅच देऊन माघारी परततायत. नवीन फलंदाज यश. अतिशय सुंदर अप्रतिम नेत्रदीपक फटका यशने येऊन दाखवून दिलाय. मला आपल्या संघाने का पाठवलंय. एक
अतिशय सुंदर असा महालक्ष्मी ज्वेलर्स प्रस्तुत प्युअर अँड परफेक्ट चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 9. नक्की त्या 9 धावांमध्ये 4 धावा या अवांतरच्या स्वरूपात आल्या, एक चौकार आला आणि एक धाव धावून काढली गेली. पुन्हा एकदा आपण बघतोय स्ट्राईकवर किसन बांगर. स्ट्राईकवर आपण बघतोय सुशांत रनीम. किसन बांगर कुर्ल्यातील हा खेळाडू अतिशय वेगवान गोलंदाज. बरीच वर्ष आपण त्यांना वेगवेगळ्या व्यावसायिक संघातून खेळताना बघितलंय. ओमकार मल्लाड असेल, आम्ही कुर्लेकर मधून सुद्धा ते खेळलेत. चांगला मारला होता फटका, मात्र नशिबाची साथ भेटत नाहीये. चेंडू पडद्यावरतून जातोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 11. व्हाईट बॉल. एक छान क्लीन ऍक्शन, थोडासा वेट करतात बॉल रिलीज करायच्या आधी. नक्कीच आठवण होते ते म्हणजे आर अश्विनची. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉल हातात ठेवायचा, रिलीज करायचा नाही. पूर्णपणे वेट केला. बॅट्समन शफल होतोय का याची वाट बघितली आणि मगच बॉल रिलीज केला गेला. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12-13. सरळ मारलेला फटका, थोडासा लेगस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. चेंडू थोडासा लांब राहिला होता म्हणून फटका काहीसा फसला. एक धाव नक्कीच मिळते. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. अतिशय जलद गतीने टाकलेला चेंडू, तेवढ्यात सुंदर किसन बांगर यांनी काम केलं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात आला. पायाने एक धाव मिळते. 3 धावा वाचवल्या गेल्या. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे किसन. चांगला मारला होता फटका सुशांत यांनी, मात्र थोडंसं नशीब साथ देत नाहीये. मगाशी सुद्धा एक चेंडू पडद्यावरतून गेला, आता पायाला लागून का होईना पण पडद्याच्याच वरतून गेला. थोडी नशिबाची साथ मिळत नाहीये सुशांतला. यावेळी अप्रतिम मारलेला महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट 24 कॅरेट प्युअर चौकार.
अगदी सेम अशा स्टाईलमध्ये मागील मॅचच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता. संघाची धावसंख्या 19. हलक्या हाताने मागच्या बाजूला खेळवून लावला. कलात्मक फटका आपण म्हणू. पेसचा यूज केला आणि शेवटच्या क्षणी अगदी चेंडूला फक्त दिशा दिली. एज घेऊन चेंडू जातोय मागील बाजूला. 4 धावा. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते 23. नक्कीच पहिले 4 चेंडू चांगले पडले किशन यांचे, मात्र शेवटचे 2 चेंडूवर सुशांत यांनी टार्गेट केलं त्यांना आणि 8 धावा काढल्या शेवटच्या 2 चेंडूत. नक्कीच एक चांगली फलंदाजी आपण बघितली सुशांत यांच्याकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23. खुला डब्याचा चेंडू मयूर याचा अतिशय पूर्णपणे फायदा केला यश याने आणि यशच्या बॅटमधून येतोय सनसनीत महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय थेट मागील बाजूला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. षटक आपण बघतोय मयूर यांचं 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच चांगला चौकार आला. चांगला मारला यश याने. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म सुशांत रनिंग ऑन स्ट्राईक. यावेळी थोडासा फटका फसतोय. समोरच्या बाजूला मारायचा होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. हलकासा चेंडू फिरला. फुलटा स्वरूपाचा चेंडू. फक्त शेवटच्या क्षणी दिशा दिली. फिल्डर होता, मात्र फिल्डर कडून चूक होते आणि त्याची भरपाई होते ती म्हणजे 4 धावांमध्ये. नक्कीच या 4 धावा ज्या आल्या शेवटच्या काही 5-6 चेंडू त्या महाग ठरणार आहेत. 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आपण बघतोय. अतिशय सुंदर मारलेला फटका यश याने. कलात्मक फटका, नेत्रदीपक फटका आपण म्हणू शकतो. यावेळी पुढे येऊन सरसावून मारलेला फटका. हलक्या हाताने फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. सेन्सिबल बॅटिंग आपण म्हणू शकतो. 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. दोन्हीचे दोन्ही यश याने स्ट्राईक चेंज करून इझिली सुशांत यांना स्ट्राईक दिली, कारण ते सुद्धा चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपण बघतोय दोन्ही बॅट्समन कडून. दोन्ही बॅट्समनचं कोऑर्डिनेशन अतिशय छान. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्वीप, रिव्हर्स स्वीप. यावेळी मात्र किसन बांगर यांनी तो चेंडू अडवला. 3 पैकी 2 प्रयत्न यशस्वी झालेत सुशांत यांचे रिव्हर्स स्वीपचे. एक अडवला गेला फटका चांगला होता, मात्र तिकडे पूर्णपणे क्रेडिट जाईल ते म्हणजे किसन बांगर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 35.
नवीन गोलंदाज आपण बघतोय शशिकेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा नक्कीच मिळणार आहे. चेंडू जातो निर्धाव, डॉट येतोय चेंडू. सुंदर मारलेला फटका, सुशांत रनीम, ब्रँडेड महालक्ष्मी ज्वेलर्स, प्युअर अँड परफेक्ट, चौकार. नक्कीच सुशांत दाखवून देतोय की माझ्या पॅकरने माझ्यावर इतका मोठा विश्वास का टाकलाय, का आम्ही एक बी टीम घेऊन खेळतोय. पूर्ण जबाबदारी माझ्यावर. संघाची धावसंख्या झाली आहे 41. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लेग बाईसच्या स्वरूपात एकदा नक्की येते. शेवटचा चेंडू शेष. संघाची धावसंख्या झाली 42. अतिशय सुंदर बॅटिंग केले सुशांत आणि यश याने. बॉलर्स चेक. अतिशय सुंदर गोलंदाजी. स्लोअर वनचा प्रयोग केला गेला. हलक्या हाताने ऑफब्रेक टाकण्यात आला, त्यामुळे यशला काहीसा पेसचा वापर करण्यात आला नाही. एक धाव नक्कीच मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली 45. 43. 44 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघासमोर. थोड्या वेळा आधी शकीरा वाजवत होते, आता सॉफ्ट म्युझिक वर आलेत. ते सुद्धा चांगली कामगिरी दाखवत आहेत. छोड़ कर के दिल भी भरा नहीं.
आपण पाहतोय ज्युनियर सम्राट अंधेरीचे दोन सलामीवीर आलेले आहेत, लिओ आणि मयूर. नक्की दोघ जण एक चांगले केपेबल बॅट्समन आहेत. आपण पाहतोय सलामीवीर आलेत लिओ आणि मयूर. पहिला षटक घेऊन येणार आहे सत्यविनायक बी या संघाकडून कैलास. मयूर स्ट्राईक वर. कैलास चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी आहे, त्याच्या अधिकची 5 मिनिटं काही ऍडजस्टमेंट होऊ शकते. जास्तीत जास्त 20 मिनिटात तुम्हाला ती इनिंग संपवायची आहे अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. नक्की 44 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघासमोर. कैलासाचा पहिला चेंडू सामना करणार आहे मयूर. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिपचा वापर आणि मयूर याच्या बॅटमधून येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. व्हेरिएशन डीजे वेंट टू ब्राझील. नक्कीच एक चांगला फटका आपण पाहिला तो म्हणजे मयूर यांच्या बॅटमधून आलेला. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिपचा वापर करणारे खूप कमी खेळाडू आहेत, त्यापैकी मयूर एक. आपण पाहिलं चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट मिळवून दिली आपल्या संघाला. यावेळी थोडस पुढे येऊन सरसावून चेंडूचा टप्पा पडू दिलेला नाहीये. फुल टॉस चेंडू, पॅडल स्वीप. पहिला चेंडू रिव्हर स्वीप, दुसरा चेंडू पॅडल स्वीप. महालक्ष्मी ज्वेलर्स मुंबई इंडियन्स IPL ची ट्रॉफी घेऊन येईल 2025 सालाची. एक चांगला संघ मुंबई इंडियन्स आपल्याकडे आपण बघतो. यावेळी पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा चुकतोय. लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बुलडॉग चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होत नाहीये. अतिशय सुंदर झेल टिपला.
आपण बघतोय मागील मॅचचा सामनावीर अक्षय म्हात्रे ज्यांनी 6 चेंडूत 19 धावांची खेळी केली होती असा फलंदाज नक्की पुन्हा एकदा वन डाऊन आलाय. पुन्हा एकदा बॅकफायर करतात ते म्हणजे सत्यविनायक बी संघ. संघाची धावसंख्या ज्युनियर सम्राट संघाची झाली आहे ती म्हणजे 9. 3 चेंडू 9 धावा झाल्या आहेत. क्रॉस बॅटेड बॅटल स्वीप चेंडू थेट जातोय सुशांत रनिम यांच्या हातात. एक धाव घेण्यात नक्कीच अक्षय यांना यश आलंय. 4 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. मात्र काय झेल टिपला. नक्कीच अरविंद यांचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणीच्या चेंडूवर स्वतःला झोकावून दिलं आणि एक सुंदर कॅच टिपला तो म्हणजे अरविंद यांनी आणि पहिलं यश मिळवून दिलं आपल्या संघाला. बॉलर चेक. नक्की एक चांगला खेळाडू लिओ आपण बघतोय या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक आलेली आहे. स्वीप रिव्हर्स स्वीप अतिशय सुंदररित्या खेळतो. मेल्विन ही टुर्नामेंट 1 वर्ष त्यांनी सुद्धा गाजवलेली आहे. एक चांगला बॅट्समन लिओ. या पुढे येऊन सजावून मारला फटका. महालक्ष्मी ज्वेलर्स लिओच्या बॅट मधून आलेला प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. काय सुंदर फटका मारला. अगदी बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले. पुन्हा एकदा चेंडूला टप्पा काहीसा पडून दिलेला नाहीये. फुल टॉस चेंडू स्वीप केलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक फटका. 4 धावांचा मुनाफा करून गेला. संघाची धावसंख्या झाली 14. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिलं षटक थोडंसं मागणं ठरतं ते म्हणजे सत्यविनायक बी संघाला एक गडी बाद नक्कीच एक गडी बाद करण्यात यश आलंय. पण धावसंख्या सुद्धा 14 वर जाऊन पोहोचले. अजूनही एक चेंडू बाकी आहे. बघूया पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काय होत आहे. यावेळी मात्र बॉलर कैलास यांनी बाजी मारली आहे. जाणून घेतलं होतं लिओ स्टेप आउट करतील. थोडासा चेंडू मागे ठेवला गेला आणि अतिशय सुंदर असा लेग ब्रेक. काय लेग ब्रेक होतात आणि यष्टीरक्षकाने मात्र चूक केलेली नाहीये. विवेक सर आपण बघतोय अक्षय म्हात्रे यांनी सामनावीरचा पुरस्कार मिळवलाय आपल्या संघासाठी मेलविन मेमोरियल कप मध्ये. आणि तसंच त्याच्या विरुद्ध आपण बघतोय सुशांत रनीम ज्यांनी मागील सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मिळवला. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना रंगणार आहे. बघूया कोण बाजी मारतंय, सुशांत रनीम की अक्षय म्हात्रे.
वाईट बॉल. Umpire's call is wide. It is Satyavinayak B team's decision to take a review. विवेक सर येत आहे की तेव्हा विवेक सर येत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स नॉट अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू रिटेन होणार आहे. सत्यविनायक बी संघाचा डॉट बॉल येतोय. यावेळी अक्षय यांनी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स निर्माण होतोय. कव्हर्सला मात्र कोणी नव्हतं. धनंजय कवळे स्वतः सर्वे सर्वा कामोठे संघाचे. नक्की 2 संघ टाकले गेलेत मेलविन मध्ये त्यांच्याकडून. आपण बघतोय किसन मांगर भरपूर वेळा सामना केला असेल सुशांत रणीम यांचा. बॉलर चेक. डेड बॉल. यावेळी पंच्याऐंशी मारण्याचा प्रयत्न एकदा नक्कीच मिळते. आपण पाहिलं मेलविन मेमोरियल कप दुसऱ्या दिवसाच्या क्वार्टर फायनलचा सामना आपण जर बघितलं तर याच्यातून ठरेल. सॉरी, नॉट क्वार्टर फायनल, क्वालिफाईंग सामना आपण बघतोय. इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलचा सामना खेळेल, तो म्हणजे एकविरा रॉयल चेंबूर संघासमोर. एकदा नशी स्वरूपात येते. फटका चांगला होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. 2 दिवसाचा रणसंग्राम आपण बघितलं. आता हळूहळू समाप्तीच्या दिशेला येतोय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा किसन बांगर सामना करतोय सुशांत यांचा. पुढे मारलेला फटका. किसन बांगर ब्रँडेड फटका. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री.
चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू ट्रॅव्हल होता मागील बाजूला, एक धाव नक्कीच मिळते. थोडीशी क्षेत्ररक्षणात चूक झाली असती, मात्र एक धाव नक्कीच आली. आता 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या झाली 23. 12 चेंडू 21 धावा. दोन दिवसाचा महासंग्राम आपण बघितलं. मेलविन मेमोरियल कप कालच्या दिवसात भरपूर बलाढ्य संघ आपण इथे पाहिले. त्यात सत्यविनायक कामोटे असतील, ओमकार मलाड असेल, जॉर्ज 11 कल्याण असतील, मुकेश रॉयल चेंबूर. आजच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं रॉयल चेंबूर हा संघ एका बाजूने वरती आलेला आहे. यानंतर होणारा त्यांचा सुद्धा सामना असणार आहे, क्वालिफाईंग सामना असणार आहे नक्की. तसंच इंटरच्या गटातून आपण बघितलं, इंटरच्या लॉट मधले कांदिवली बोरिवली दहिसर मधले काही बेस्ट टीम, त्यातून बेस्ट टीम ती क्वालिफाय झाली ती म्हणजे टर्फ एडिक्स शिवम बॉईज. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी तिसरा षटक टाकतो तो म्हणजे विवेक. सामना करणार आहे पुन्हा एकदा किसन. आतापर्यंत एक चौकार नक्कीच लगावला गेला किसन यांच्या बॅटमधून, मात्र 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. अजूनही 2 ते 3 चौकारांची गरज आहे, ते म्हणजे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाला. क्रॉस बॅटेड स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एकदा नक्कीच मिळते. चेंडू ट्रॅव्हल होतो यशकडे. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते 24. 11 चेंडू 20 धावांची गरज. यावेळी मात्र दिशा चुकते, वाईड येतोय चेंडू. लेग ब्रेक थोडासा चुकीच्या ऑफ स्टिक वरून वळवला गेला, नक्कीच वाईड येतोय. अंपायर डिसिजन इज अ डॉट बॉल. इट्स अ डॉट बॉल. मात्र बॅटिंग टीम ज्युनियर सम्राट अंधेरी यांनी रिव्ह्यू घेतलाय वाईडच्या कॉलसाठी. पंचांचा निर्णय असणार आहे डॉट बॉल. मी विनंती करतो टफ एडिक्स शिवम आणि ओमकार मलाड, आपण आपल्या रिपोर्टिंग टाइम आपल्याला 4 वाजताचा दिलेला आहे, आपण समालोचन कक्षात रिपोर्ट करायचं आहे. ओमकार मलाड आणि टर्फ एडिक्स शिवम बॉईज. Review has been retained. It's a white ball.
11 चेंडू 18 धावांची गरज. यावेळी मात्र मोठा वासा जाळ्यात बसतोय. मागील मॅचचा सामनावीर मागे परतावा लागणार आहे. अक्षय म्हात्रे यांना मागे परतावा लागतंय. एक नक्की डीजे त्यांच्याकडे असलेले सगळे व्हेरिएशन आपल्याला दाखवत आहेत. कधी ते बिलीवर वाजवतात, कधी ते शकीरा वाजवतात, कधी अचानक कोळी गीतं येत आहेत. आता डायरेक्ट अध्यात्माकडे वळलेत. थोड्या वेळाने रॅप सुद्धा गातील. नक्कीच आपल्याला 2 दिवसाचं ज्याने साऊंडने मनोरंजन दिलं असे रोहित गुप्ता यांचे सुद्धा, डीजे रोहित गुप्ता यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नवीन फलंदाज आनंद. डॉट येतोय. चेंडू पुढे येऊन सरसरून मारला होता, मात्र डॉट बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र दिशा चुकते आहे विवेक याची. वाईड येतोय चेंडू. याही मात्र चांगला मारलेला फटका, मात्र कर्णधार यांनी स्वतःच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी उचलली आहे. नक्की जेल नाही टिपला, पण 3 धावा वाचवला गेला. सुशांत रणीम यांच्याकडून आपण बघतोय कर्णधार कसा असावा. पूर्णपणे स्वतःच्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चालवली आहे. बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या. यावेळी लेगस्टिकच्या बाहेरील चेंडू पंच दंडित करतायत. वाईड येतोय चेंडू. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळले, 1 धाव नक्कीच मिळते. अजूनही 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा. अतिशय अटीतटीचा सामना आपण बघतोय. काय होईल? 7 बॉल 14 रन्स. $14 required from 7 balls. Let's see. आनंद याही पुढे येऊन मारला. क्रॉस बॅटेड स्वीप प्रयत्न केला गेला होता, मात्र यशस्वी ठरला गेलेला नाही आहे. नक्कीच एक क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न, मात्र 4 धावा अडवता आले नाहीत. चांगला चौकार आपण बघितला आनंद यांच्या बॅटमधून. चालू असलेला सामना आपण बघतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजे रॉयल चेंबूर या संघाचा. चालू असलेल्या सामन्यातल्या जिंकणाऱ्या संघासोबत मी विनंती करेन, रॉयल चेंबूर आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे.
6 चेंडू 10 धावांची गरज. किसन बांगर एका बाजूला आपण बघतोय, मॅन फ्रॉम कुर्ला किसन बांगर. नक्कीच एक चांगला चौकार लगावला गेलाय त्यांच्या बॅटमधून. यावेळी चपळता दाखवली होती, जाणून घेतलं होतं बॅट्समन स्टेप आउट करणार, थोडासा मागे टप्पा ठेवला, नो येतोय पण चेंडू मात्र यष्टीरक्षकाचा तेवढंच कौतुक करावं लागेल, चांगला स्टॉप केला, प्लस काहीसा जाऊ दिलेला नाहीये. सहा चेंडू 9 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना आपण बघतोय, ज्युनियर सम्राट विरुद्ध सत्यविनायक. बॉलर कडून मात्र चूक होते, अमित यांच्याकडून चूक होते. 6 चेंडू 10 धावांचा हा सामना, 8 धावांचा हा सामना आलाय. 6 चेंडू 10 धावांचा सामना येऊन थांबलाय तो 6 चेंडू 8 धावांवर. संध्याकाळी झाल्यानंतर बॉलला काहीतरी होतंय. आपण काल सुरेशला बघितलं, अरुण यादवला बघितलं, अरुण यादव नवीन बुट्टा घालून आला आहे, एवढा मोठे मोठे वाईट टाकले तो सनी बोलतो बेचो नया बूट निकल और बाद में बॉलिंग कर. 6 चेंडू 8 धावांची गरज. पुढे सरसाज मारलेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होता गॅप मध्ये, फिल्डरला काहीसा भेटलेला नाहीये. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. थँक्यू. अशाच काहीशा आशीर्वादाची गरज आहे सध्या. पुन्हा एकदा पुढे मारलेला फटका, यश येतं चेंडूवर, एक धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बाय बोथ द बॅट्समॅन. अतिशय सुंदर प्रयत्न आनंद यांचा आणि यशस्वी ठरला. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. अतिशय सुंदर चपळाईने मारलेला फटका. आपण बघितलं कव्हर्सला खेळाडू वरती घेतला होता, मात्र प्रॉपर कव्हर आणि पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये एक फटका खेळला गेला. आनंद यांच्या एक सेन्सिबल बॅटिंग. 3 चेंडू 2 धावांची गरज. काय जादू होणार, काहीतरी जादू होण्याची गरज आहे सत्यविनायक बी कामोटे या संघाला. 3 चेंडू 2 धावांची गरज. एक चांगली खेळी आपण बघितलं, ज्युनियर सम्राट अंधेरी यांचे खेळाडू सुद्धा खेळतायत. बॉल चेक. तीन चेंडू 2 धावा. रन आउट द चान्स अँड डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ थ्रो. नक्कीच कौतुक करावं लागेल. काय थ्रो दिलाय विवेक.
अंधेरी. नक्कीच मिड ऑफला थोडासा लांब ठेवलंय. पुढे चार मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश आलेले. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा एक चेंडू एक धाव. मॅन इन फॉर्म किशोर बांगर ऑन स्ट्राईक. काय होणार? एक चेंडू एक धाव. कोण जिंकणार? सत्यविनायक कामोटे बी संघ की ज्युनियर सम्राट अंधेरी? मी नक्कीच अतिशय सुंदर असा सामना आपण बघतोय. एक चेंडू एक धाव. मी आपल्या युट्यूबवर बघणाऱ्या प्रेक्षकांना विनंती करेन, नक्कीच तुमचं मत आम्हाला कमेंट्स मार्फत कळवा. कोण जिंकणार? ज्युनियर सम्राट अंधेरी की सत्यविनायक कामोटे बी संघ? एक चांगली वॉचिंग आपण बघतोय ट्रिपल एस या चॅनलवर. मेलविन मेमोरियल कप नक्की प्रत्येकाला आवडणारा कप आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं बोरिवलीचा वर्ल्ड कप मला घरी घेऊन जायचं आहे. प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं, मला मेलविनची ट्रॉफी घरी घेऊन जायची आहे. आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू एक धाव. कोण जिंकणार? प्रेशर टोटली ऑन किसन बांगर. मला असं वाटतं एक चेंडू एक धाव करणं थोडंसं अवघड असतं. एक चेंडू चार असला, बॅट फिरवली, लागला तर लागला, नाही लागला तरी काय हरकत नसते. पण एक चेंडू एक धाव जर झाली नाही तर थोडंसं मुश्किल आहे. वन रिक्वायर्ड फ्रॉम वन बॉल. आणि अतिशय चपळाईने प्रॉपर समोरच्या बाजूला कोणी नव्हतं. प्लेयर्सला हात येण्याची गरज होती, मात्र खेळाडू काहीसे हात आले नाही. एकदा किसन अगदी दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत सॉरी शेवटपर्यंत आपण आलोय. दोन खेळाडूंनी इथे यायचं आहे. सुशांतने पुन्हा एकदा यायचं आहे.
आणि त्यासोबतच किसनने यायचंय, समालोचन कक्षाजवळ यायचंय किसन आणि सुशांत. आय वुड रिक्वेस्ट मुकेश सर अँड सुरेश ठक्कर आपण यायचं आहे. तसंच सुशांत रणीम आपण यायचं आहे. सुशांत रणीम आणि किसन बांगर लवकर यायचं सुशांत. थँक्यू. किसन बांगर आपण सुद्धा यायचं आहे. बेस्ट प्लेयर फ्रॉम लुझिंग टीम सुशांत रणीम. नक्कीच मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं. यावेळी सुद्धा खेळी चांगली झाली. खेळी चांगली झाली मात्र सामना काहीसा कन्वर्ट करता आला नाही. काय म्हणाल, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एंट्री करणार का अशीच, आणि पुढच्या वर्षी नक्कीच मेलविन मेमोरियल कप घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? नक्कीच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. आता थोडे एफर्ट्स कमी पडले आमचे, थोडं फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये एफर्ट्स कमी पडले. बॅटिंग चांगली झाले होते, परंतु प्रयत्न चालू राहतील आमचे. ऑल द बेस्ट. सुशांत एक चांगला खेळाडू आहे. आम्ही नक्कीच प्रत्येक टुर्नामेंटला त्याला बघतो. त्यासोबतच मी विनंती करतो मुकेश सर आपण यायचं आहे. तसंच किसन याला विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच किसन बांगरने उत्कृष्ट खेळी. नक्की बॉलिंग थोडीशी खराब राहिली. शेवटचे 2 चेंडूवर चांगले चौकार लगावले गेले मात्र ते पूर्णपणे कव्हर केले किसनने. जिओम इंडिया यांच्याकडून सिपर बॉटल आणि पेअर ऑफ सॉक्स आणि ट्रिपल एस यांच्याकडून एक चांगलं टी शर्ट. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी किसन बांगर, मॅन फ्रॉम कुर्ला. अतिशय